आई म्हणली भजी कर म्हणून ही बटाटा आणि घोसाळ्याची भजी केलं थोडं. 2 भाकरी केल्या आणि थोडी भाजी केली. तर आईलाच भजी खावटच म्हणून भजीच केलं. तर बघा असं मस्त मऊ भजी झाल्या ते. तर आता जेवणार आहे आम्ही. नमस्कार मित्रांनो. तर बेसन पीठ आणले. तर आई म्हणली लई दिवस झालं भजीच केलं नाही. तर खरंच नाही तर भजी केलं, सणालाच केलं तेवढं. मग म्हणली भजी केलं. तर मित्रांनो मी कांदा चिरून घेतलाय, भजी घेतलं ते सॉरी आपलं बेसन पीठ घेतलंय आणि भजी करणार आहे. काय म्हणले दुसरं काही केलंच नाही म्हणले कर तरी. मग आता ह्याच्यात पोहा टाकायला लागलो. आता मिरच्या बी काही नाही, त्या कोथिंबीर बी काय हाय वाळलेली थोडी दिवस टाकणार आहे आता. वाळलेलीच कोथिंबीर आहे, मिरच्या बी काही नाही त्या. गोसावळ होते बारक पारूचं दोडकं म्हणतात त्याला, ती होती घेतली. मीठ टाकतो पहिलं, नंतर मीठ विसर. सोडा एक महत्वाचा आहे. सोडा नाही वाळलेली कोथिंबीर, कांदा, सोडा थोडा. मीठ. चटणीला बी काय मिरच्या नाही त्या, त्याच्यामुळं तिखट काही नाही टाकणार. एक बटाटा आहे, बटाट्याची भाजी आणि घोसाळ्याची भजी. कांदा चिरून घातला आहे. आणि एका ताईची बऱ्याच दिवसाला कमेंट येते, योगेश भाऊ आम्हाला भजीची रेसिपी दाखवा. पण कधी योगच नव्हता करायचं. आता थोडंच करायला लागले बरं का. साधं झालं तर कोथिंबीर नाही, मिरच्या नाही वाळलेल्या आहे, थोडी तीच टाकले. तर ह्यात बेसन पीठ तिळून घेतलं, ह्यात कोथिंबीर, थोडंसं लसूण काढलेली पेस्ट आहे इथं. बेसन पीठमध्ये लसूण काढले, थोडी आलं लसूणची पेस्ट टाकली, कोथिंबीर टाकली थोडी वाळलेलीच, कांदा टाकलाय आणि घोसाळा आहे पारूचा दोडका. पहिलं भाऊ आता सारखं करायचो, पण आता भाऊ वारल्यापासून नाही, सणालाच करतो. पण आईला मग अशी खवाटायला लागलं, म्हणलं ठीक आहे करतो म्हणून.
कुत्री येईल आमच्या इथं, त्याला भाकर टाकते मी थोडी. लय दिवस झाला आई करा म्हणत होती, ते लय दिवस झालं केलं नाही. तर मग आई म्हणली बेसन पीठ आहे का थोडं करतो का भजी मिळाला आहे, करतो थोडं होतं, थोडं राहिले अजून बेसन पोळी करायला थोडं आणलं होतं. बटाट्याचे थोडं करतो. तरी बघ अशा पद्धतीने केल्या ते. पहिले सारखं भजी करायला लागायचं आमच्या भाऊसाठी. भाऊला 2-4 महिन्यात पण करावंच लागायचं. भाऊ हे केल्यापासून सणालाच केलं 2-3 वेळा, असं मध्ये तर नाहीच. आता पहिलं रोज करावं लागायचं. आज आईला कसं काय खावाटलं काय माहिती, आईला आज भजी खावाटलं म्हणून केलं. मला काल म्हणली होती चाललाय वाढीला येतात भजी आणतो कारण. आता म्हणलं आई मी कार्यक्रमाला चालले, मला घरी यायला रात्रीच्या 1-2 वाजतेल्या. मग माझ्या रात्री मनात राहील. मग मला म्हणली मग काल ती म्हणलेलं मनातच राहिलं माझ्या. मग आईला म्हणलं करतोच मी भजी, म्हणलं हाय पीठ थोडं. तिने 2-4 केले तर बरे, खायला काय ह्याला काही मिरच्या नाही, ते मिठाचंच केल्यासारखं केलं. ह्याला काही लाल चटणी बी नाही. लाल चटणी बी नाही. लाल चटणी का संपलेली गेले वर्षी झाल्यापासून आणलीच नाही परत.
कधी करतो. आज काय केलंच नव्हतं. तर झाले ते भजी. थोडं आपलं केले तर आता भाकरी करून घरी दोन लगेच. आईला चपाती सांगत आहे त्यामुळे भाकरच करावं लागते. चपाती करायची म्हणलं की मी ती दाढत अडकून बसते. आणि मला खा वाटते तर डबल डबल कुठं रावायचं, मग भाकरच करायची. मग कधी तर मग करायची चपाती. ते भिजत ओतून काढतो. थोडंसं हाय कालवण गरम करतो, थोडं टाकून जरा. थोडंसं कालवण आहे तेच गरम करायला लागले. झालं दोन भाकरी आणि भाजी.
2 भाकरी आणि भाजी आणि भजी तयार झालं आमचं. तर झालंय आमचं जेवाय वाढून घेतलंय, पण आई गेली शेजारी तिकडं. आता वाढून घेते दोन बोलवत आहे. नाश्ता केला सकाळी, हाक मारले आता कधी येते कधी नाही नाश्ता. तर या मित्रांनो जेवायला. तर आमच्या भाजीची रेसिपी कशी झाली कशी नाही नक्की कमेंट करून सांगा. कशी झाल्यात भजी कशी नाही नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.